नमस्कार मंडळी, वर्षा घुगे किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नारळ पौर्णिमे विशेष नारळी भाताची रेसिपी करणार आहोत। अगदी झटपट होणारा हा भात आहे। त्यासाठी आपल्याला इथे 1 कप तांदूळ घ्यायचे। तांदूळ मी बासमती घेतले, हवे तुम्ही तर कोणताही तांदूळ घेऊ शकता। आपल्याला तांदूळ स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे परत साधारण 5 मिनिटांसाठी आपल्याला भिजत घालायचे आहेत। आता हे तांदूळ मी 5 मिनिटांसाठी भिजत घातले, तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया। आता इथे मी एक पातेलं घेतले आणि त्यामध्ये 3 चम्मच तूप घातले। त्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनी, विलायची आणि लवंग हे 3 खडे मसाले घातले। आपल्याला हे गोडसर मसालेच घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला हे 2 मिनिटं परतले की त्यामध्ये आपण जो तांदूळ भिजत घातला त्यातलं सर्व पाणी काढून ते तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे तुपामध्ये तांदूळ फ्राय करायचे आहेत। हलक्या हाताने फ्राय करायचे, जेणेकरून त्याचे तांदळाचे तुकडे होणार नाही। त्यानंतर आपण इथे 1 कप तांदूळ घेतला तर 2च कप पाणी घ्यायचे। पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही, नाहीतर मग तांदळाचा भात हा चिकट होतो आणि आपल्याला भात चिकट करायचा नाहीये, सुटसुटीत असा भात करायचा आहे। आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करायचे आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला हा भात शिजायसाठी ठेवून द्यायचा आहे। बघू शकता 15 मिनिटांनंतर आपला हा भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे। हे बघा, याप्रमाणे थोडंफार पाण्याचं प्रमाण वाटत असलं तरी नंतर ते कमी होऊन जातं। आता आपल्याला कढई घ्यायची, त्यामध्ये साधारण 3 चम्मच मी तूप घातले आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काजू, बदाम आणि मनुका घालायचे। तुम्ही हवं ते कमी जास्त करू शकता। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं ह्याला छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। हे परतल्यामुळे ना खूप छान ह्याचा स्वाद येतो। आता हे बघू शकता छान असे आपले परतले आहेत। आपण आता याला परत एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। आता आपण इथे अख्खा एक नारळ मी किसून घेतला, हे बघू शकता। त्यानंतर आपल्याला सर्व नारळ ह्याच्यामध्ये घालायचं आहे। नारळी भात म्हटलं की त्यामध्ये नारळाचं प्रमाण थोडं जास्तच असतं। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। गूळ हा इथे 1 कप घेतलाय, बघू शकता। त्यानंतर आपल्याला हे गुळाचं व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे। मीडियम गॅसवरती परतवायचं, नाहीतर मग आपला गूळ करपू शकतो। हे बघू शकता, आपण जसं जसं याला मिक्स करतोय तसं तसं गुळाला पाणी सुटलंय आणि आपला जो नारळ आहे तो ओलसर झालेला आहे। याप्रमाणे व्यवस्थित झालं की त्यामध्ये विलायची पावडर घातली आहे मी आणि हे आपल्याला परत 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जो भात शिजून घेतला होता तो ह्याच्यामध्ये घालायचा। अगदी झटपट होतो आणि खायलाही खूप मस्त लागतो। तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता हे 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स झालं की आपण आता ह्याच्यामध्ये जे आपण फ्राय करून घेतलेले काजू बदाम आहेत ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि परत 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, याप्रमाणे आपल्याला मिक्स करायचे। आपल्या भाताचा कलर पण छान असा चेंज झालाय आणि याचा वास एकदम मस्त असा सुटलेला आहे, बघू शकता। आता आपल्याला हे गॅस बंद करून साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे वाफेवरती ठेवायचे, जेणेकरून जो व्यवस्थित गूळ आहे तो भातामध्ये मिक्स होईल। हे बघा किती छान झालेला आहे। तुम्ही या नारळी पौर्णिमेला हा भात नक्की करा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून सांगा। अगदी छान आणि वरती तुपाची धार टाकून हा भात तुम्ही खाऊ शकता।